गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ह्युमन हेल्थ अँड डिसीज हा चॅप्टर आपला सुरू आहे. त्यामध्ये काही आपण डिसीज बघितलेले आहेत. कुठलाही डिसीज बघत असताना त्याचा पहिल्यांदा पॉझिटिव्ह एजंट कोण आहे, त्याचं ट्रान्समिशन करणारा व्हेक्टर कोण आहे, त्यानंतर त्याचे सिम्पटम्स काय आहेत, त्यावरती ट्रीटमेंट काय घेतली जाते, आणि लास्ट म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. प्रिव्हेन्शन म्हणजे तो आजार होऊच नये यासाठी काही दक्षता घ्यायची, त्याला प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर असं म्हणतात. तर या 4 ते 5 मुद्द्याला धरून आपण 3 ते 4 डिसीजविषयी चर्चा मागच्या तासाला केली होती. त्यात आपण फायलेरियासिस म्हणजेच इलेफंटासिस हा डिसीज बघितला होता. त्याच्यामधला एक शेवटचा मुद्दा राहिला होता आपला, तो म्हणजे याचं डायग्नॉसिस कसं केलं जातं. आता हे जो मागच्या तासाला मी सांगितलं होतं तुम्हाला की इलेफंटासिस हा जो डिसीज आहे याचा जो वोचेरिया बँक्रॉफ्टी नावाचा एक निमॅटोड आहे त्याच्यामुळे हा डिसीज होतो. तर हा वोचेरिया बँक्रॉफ्टी जो आहे याचं इन्क्युबेशन पिरियड जर आपण बघितला तर तो कितीतरी महिन्यांचा इन्क्युबेशन पिरियड आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, तर एखाद्या व्हायरस किंवा बॅक्टेरियाचं किंवा निमॅटोडचं इन्फेक्शन झाल्यानंतर सिम्पटम्स दिसेपर्यंतचा पिरियड त्याला म्हटलं जातं इन्क्युबेशन पिरियड. मग हा इन्क्युबेशन पिरियड कितीतरी महिन्यांचा आहे, कारण याचं निदानच लवकर होत नाही. हा जो इलेफंटासिस डिसीज आहे, मराठीमध्ये आपण त्याला हत्तीपाय रोग म्हणतो. पायांवरती हत्तीच्या पायासारखी सूज चढलेली असते. तर ह्या रोगाचं निदान लवकर होत नाही. याचं रिझन इथं दिलं आहे बघा, की नॉक्टर्नल पिरियडिसिटी. तर नॉक्टर्नल म्हणजे आपण मराठीमध्ये निशाचर असं म्हणतो. बरेच बॅट वगैरे हे जे ॲनिमल आहेत रात्री फिरणारे त्याला आपण नॉक्टर्नल ॲनिमल म्हणतो. तसं याच्यामध्ये जो निमॅटोड आहे ह्याची नॉक्टर्नल पिरियडिसिटी म्हणजे काय, द वर्म कॅन ओन्ली बी डिटेक्टेड इन दी ब्लड ऑफ दोज इन्फेक्टेड अराउंड दी आवर ऑफ मिडनाईट. मिडनाईटमध्ये जर आपण हे ब्लड टेस्ट केलं तरच आपल्याला काय दिसून येतं, तर या वर्मची जे डिटेक्शन आहे ते त्या वर्मचं डिटेक्शन आपल्याला होतं, म्हणजे डायग्नॉसिस होतं. त्यामुळे ह्याचं डायग्नॉसिस थोडं डिफिकल्ट आहे. आत्ता अलीकडं जी न्यू स्पेसिफिक टेस्ट आली आहे, कॉर टेस्ट, याच्यामध्ये फिंगर प्रिक केल्यानंतर डे टाईमलासुद्धा याचं डायग्नॉसिस होऊ लागलं आहे, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये. याच्या अगोदर होत नव्हतं. आणखी एक टेस्ट आहे ती म्हणजे अल्ट्रासाऊंड कॅन आयडेंटिफाय रॅपिडली मूव्हिंग ॲडल्ट वर्म्स. हे वर्म्स जर ॲडल्ट झाले असतील तर सोनोग्राफीमध्ये सुद्धा त्यांची हालचाल दिसू शकते. अशा काही टेस्ट आता निघालेल्या आहेत. त्यानंतर याच्यासाठी जी ट्रीटमेंट आहे, ड्रगची नावं लक्षात ठेवायची. ट्रीटमेंट म्हणजे उपचार. त्याच्यामध्ये डायइथिल कार्बॅमॅझिन सायट्रेट हे महत्त्वाचं नाव आहे. डायइथिल कार्बॅमॅझिन सायट्रेट हे दिवसातून 2 वेळा घेतलं जातं 3 वीकसाठी. आणि त्यानंतर हे 3 वीक संपल्यानंतर 6 महिन्यांसाठी परत पुढं ट्रीटमेंट असते ह्या फायलेरियल वर्मसाठी. अशा पद्धतीची ट्रीटमेंट आहे. ड्रगचं नाव लक्षात ठेवा, डायइथिल कार्बॅमॅझिन सायट्रेट हे ह्याच्यावरचा उपचार आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर किंवा प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल म्हणून काय वापरलं जातं, तर याचा प्रसार जो आहे तो मेनली मॉस्किटोमुळे होतो. क्युलेक्स नावाचा फिमेल मॉस्किटो आहे, त्याच्यामुळे याचा प्रसार होतो. तर ॲव्हॉइड मॉस्किटो बाईट, मच्छर चावण्यापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. याच्यामुळे याचं प्रिव्हेन्शन होऊ शकतं. मग त्यासाठी जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर आहेत, मॉस्किटोचे रिपेलंट आहेत किंवा मॉस्किटो नेट आहेत, हे आपण वापरलं पाहिजे. त्यानंतर पुढचा डिसीज आहे तो म्हणजे टायफॉईड. कॉमन डिसीज आहे हा टायफॉईड. बऱ्यापैकी रेनी सीझनमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. तर हा टायफॉईड जो आहे हा ॲक्यूट इन्फेक्शन ऑफ इंटेस्टाईन, लगेच इन्फेक्शन होतं याच्यामध्ये, म्हणजे ह्याचा इन्क्युबेशन पिरियड कमी आहे. हा बॅक्टेरियल डिसीज आहे. बॅक्टेरियाचं एंट्री बॉडीमध्ये झाल्यानंतर लगेचच इंटेस्टाईनमध्ये ह्याचं इन्फेक्शन आपल्याला दिसून येतं. ह्याचं नाव आहे साल्मोनेला टायफी. बघा, बॅक्टेरिया आहे,
टायफॉईडचा कॉझिंग ऑर्गॅनिझम कोण आहे? बॅक्टेरिया, आणि त्या बॅक्टेरियाचं नाव आहे साल्मोनेला टायफी. हे त्याचं फिगर आहे, ही डायग्रॅमॅटिक काढलेलं आहे आणि हे ॲक्च्युअल 3D फिगर आहे. तर साल्मोनेला टायफीमुळं काय होतं? टायफॉईड होतो. आणि त्याचा जो स्ट्रेन आहे, बॅक्टेरियामध्ये 2 स्ट्रेन म्हणजे प्रकार पडतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर हा निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे, ग्राम निगेटिव्ह. आता हा कुठं इन्फेक्शन करतो? तर इंटेस्टिनल ल्युमेनमध्ये, म्हणजे इंटेस्टाईनचं जो आतली जागा आहे, इंटेस्टाईनमधला आतला स्पेस म्हणूया आपण, तिथं इन्फेक्शन होतं. ह्याची जी पॅथोजेनेसिटी आहे ती कशामुळं असते? तर ह्या डायग्रॅममध्ये जर बघितलं तुम्ही तर इथं केसांसारखं किंवा धाग्यांसारखं स्ट्रक्चर दिसतंय बघा. त्याच्यामध्ये हा जो केसासारखा भाग आहे याला फ्लाझेला, त्या फ्लाझेलावरती एक अँटीजेन असतं H नावाचं, आणि त्या 2 फ्लाझेलाच्या रोजमध्ये जी रिकामी स्पेस आहे तिथं जे अँटीजेन असतं ते आहे O अँटीजेन. तर याची जी पॅथोजेनेसिटी आहे ती कशामुळं आहे? तर बिकॉज ऑफ दी O अँटीजेन. म्हणजे आपल्याला थोडक्यात इन्फेक्शन किंवा इजा जी होते ती कशामुळं होते? तर अँटीजेनमुळे होते. तर हे अँटीजेन कुठलं आहे? O अँटीजेन आहे. बऱ्याचदा ह्या टायफॉईडचं पॉझिटिव्ह एजंट विचारला जातो किंवा ह्याची ॲक्टिव्ह साईट किंवा पॅथोजेनिसिटी साईट विचारली जाते, तर ती साईट आहे O अँटीजेन. आणि दुसरा जो रिजन आहे फ्लाझेला कंटेन्स H अँटीजेन असतं. हे झालं टायफॉईडच्या बॅक्टेरियाच्या बाबतीत. आता ह्याचे साईन्स आणि सिम्पटम्स काय आहेत? सोपे आहेत, बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असणारे. प्रोलॉंग्ड फीवर आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे जास्त काळापर्यंत राहणारा ताप. त्यानंतर नाउझिया, फटीक, हेडेक. नाउझिया म्हणजे किळसवाणं वाटणं, डोकेदुखी. फटीक म्हणजे स्नायू आकुंचन पावणं. त्यानंतर ॲबडोमिनल पेन आहे, कॉन्स्टिपेशन आहे, बद्धकोष्ठता त्याला म्हणतात. त्यानंतर डायरिया, रोज कलर्ड रॅश ऑन स्किनवरती रॅश उठतात, लाल कलरचे पुरळ ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर व्हाईट कोट ऑन टंग, ह्याच्या जिभेचा रंग बदलतो आणि तो व्हाईट कलरचा होतो. त्यानंतर कफ आहे, खोकला. ॲनोरेक्झिया म्हणजे लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक न लागणं. त्यानंतर इफ नॉट ट्रीटेड, लवकर उपचार जर घेतले नाहीत तर ब्रीथलेसनेस होतो, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. तर हे काही त्याचे सिम्पटम्स आहेत. इथंसुद्धा हे पिक्चरमध्ये बघितल्यानंतर तुमच्या सगळे सिम्पटम्स लक्षात येतील. त्यामध्ये हाय फीवर आहे, हेडेक आहे, विकनेस आहे, ड्राय कफ, कोरडा खोकला आहे, स्टमक पेन, कॉन्स्टिपेशन आणि रॅशेस, शरीरावरती लाल पुरळ उठणं. याचं ट्रान्समिशन जे आहे, हा जो बॅक्टेरिया आहे साल्मोनेला टायफी, याचं ट्रान्समिशन कुठून होतं? तर कंटामिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी याच्यामधून याचं ट्रान्समिशन होतं. आणि हे ट्रान्समिशन करणारे पाणी तर आहेच, शिवाय इन्सेक्टसुद्धा ह्याला रिस्पॉन्सिबल आहेत, म्हणजे घरगुती माशा ज्याला आपण म्हणतो त्या फ्लाईज. त्यानंतर कॉक्रोचेस, फिडिंग ऑन फिकल मॅटर म्हणजे ह्या उघड्यावरती शौचाला जाणाऱ्या बऱ्याच व्यक्ती असतात आणि त्यांना जर टायफॉईड झाला असेल तर अशा व्यक्तींच्या फिकल मॅटरवरती बरेच माशा बसतात आणि अशा माशा नंतर उघड्यावरच्या अन्नावरती जाऊन बसतात. त्यामधूनसुद्धा ह्याचं इन्फेक्शन होतं. म्हणून तर आपण बऱ्याचदा म्हणतो की उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत, त्याचं हेच कारण आहे. आता हे किंवा आणखी कारण आहे ते म्हणजे पुअर हायजीन, स्वच्छता कमी राखणं. पुअर सॅनिटायझेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर दी स्प्रेड ऑफ टायफॉईड. झोपडपट्टीचा एरिया किंवा बऱ्याच ठिकाणी सांडपाणी जे असतं त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावलेली नसते, गटारं उघडी असतात. अशामध्ये सुद्धा ह्याचं स्प्रेडिंग होण्याची शक्यता जास्त असते. तर हे झालं ट्रान्समिशन म्हणजे प्रसार. त्यानंतर डायग्नॉसिस, हे लक्षात ठेवा, विडाल टेस्ट. टायफॉईड म्हटलं की विडाल हा शब्द नेहमी येतो. ही टेस्टसुद्धा बऱ्याचदा विचारली जाते. डायग्नॉसिस म्हणजे निदान. टायफॉईडचं निदान लावण्यासाठी कुठली टेस्ट घेतात? तर विडाल टेस्ट घेतली जाते. ह्या टेस्टमधून म्हणजे ब्लड टेस्ट केलं जातं आणि त्याच्यामधून आपल्याला टायफॉईड आहे की नाही हे डिटेक्ट होतं. आता ह्याच्यावरती ट्रीटमेंट काय घेतली जाते बघा. इन्व्हॉल्व सर्जिकल रिमूव्हल ऑफ गॉल ब्लॅडर इन सिव्हिअर केसेस.
नॉर्मल टायफॉईड ज्यावेळेला असतो सुरुवातीला जर आपण अँटीबायोटिक घेतले तर त्याच्यामध्ये क्लोरोमायसिटिन नावाचं एक अँटीबायोटिक दिलं जातं. क्लोरोमायसिटिन ही त्याची ट्रीटमेंट आहे कॉमन टायफॉईडसाठी. पण तो टायफॉईड जर लेट आपण त्याचं डायग्नोसिस केलं किंवा निदान उशिरा आपण दवाखान्यात गेलो तर मात्र त्याच्या गॉल ब्लॅडरवरती इफेक्ट झालेला असतो. गॉल ब्लॅडर म्हणजे थोडक्यात पित्ताची पिशवी, आणि त्याला ज्यावेळेला इन्फेक्शन होतं त्यावेळेला ते सर्जिकली रिमूव्ह केलं जातं गॉल ब्लॅडर. तर हे काढणं ही त्याची ट्रीटमेंट आहे. सिव्हिअर केसेसमध्ये ते काढलं जातं, सगळ्यांचंच नाही. आणि बाकीच्या लोकांना क्लोरोमायसिटिन हे एक ड्रगचं नाव लक्षात ठेवा, गोळी आहे क्लोरोमायसिटिनची, ती गोळी दिली जाते. त्यानंतर प्रिव्हेन्शनसाठी काय केलं पाहिजे? प्रिव्हेन्शनसाठी याला वॅक्सिन्स उपलब्ध आहेत बघा. लस, वॅक्सिन्स म्हणजे लस. काही आजार असे आहेत त्यांना वॅक्सिन उपलब्ध आहेत. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे वॅक्सिन आहेत. एक ओरल आहे आणि दुसरं इंजेक्टेबल, म्हणजे तोंडावाटे घेतलं जाणारं त्याला ओरल म्हणतात आणि इंजेक्शनद्वारे घेतलं जातं त्याला इंजेक्टेबल म्हणतात. ओरल वॅक्सिनचं नाव आहे TY21A म्हणजे टायफॉईड. TY म्हणजे टायफॉईड, 21A हे ओरल वॅक्सिन आहे. आणि इंजेक्टेबल वॅक्सिनचं नाव आहे टायफॉईड पॉलिसॅकॅराइड वॅक्सिन. हे इंजेक्टेबल आहे म्हणजे इंजेक्शनद्वारे घेतलं जातं. प्रिव्हेन्शनसाठी आणखी काय केलं पाहिजे? वॅक्सिन तर आहेतच प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून, पण ज्यांनी वॅक्सिन घेतलेले नाहीत अशांसाठी हायजेनिक कंडिशन मेंटेन केली पाहिजे. हात स्वच्छ धुणं किंवा पाणी उकळून पिणं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. त्यानंतर व्हेजिटेबल, फ्रूट्स जे काही बाहेरून आपण खाद्यपदार्थ आणणार आहोत ते धुण्यायोग्य असतील तर धुवूनच घेतले पाहिजेत, हे प्रिकॉशन घेतली पाहिजे. त्यानंतर पुढचा डिसीज आहे निमोनिया. निमोनिया हा एक रेस्पायरेटरी ट्रॅकचा डिसीज आहे, म्हणजे श्वासनलिकेला होणारा आजार किंवा फुफ्फुसांना होणारा आजार आहे निमोनिया. इन्फ्लमेटरी कंडिशन ऑफ लंग ऑर अल्विओलाय ऑफ लंग. तुम्ही रेस्पायरेटरी सिस्टीम अभ्यासली 11वीमध्ये. तर रेस्पायरेटरी सिस्टीम जी आहे त्या रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये रेस्पायरेटरी ट्रॅक जो आहे आपला श्वासनलिका, त्या श्वासनलिकेला कनेक्ट असणारे 2 साईडला 2 लंग्ज असतात, फुफ्फुस असतात. त्या फुफ्फुसांमध्ये हवेच्या पिशव्या असतात, त्याला अल्विओलाय आपण असं म्हणतो. तर हे अल्विओलाय जे असतात, फुफ्फुसामध्ये ज्या हवेच्या पिशव्या असतात त्या पिशव्यांना इन्फेक्शन होतं आणि त्या पिशव्या हे थोडक्यात ब्लॉक केल्या जातात. त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. अशा कंडिशनला आपण इन्फ्लमेटरी कंडिशन ऑफ लंग्स असं म्हणतो. कोरोना व्हायरस डिसीज जो आहे याच्यामध्ये सुद्धा तेच होते. बऱ्याच जणांना ऑक्सिजन लेवल कमी होते. ऑक्सिजन लेवल कमी होण्यापाठीमागचं कारण हेच आहे की त्यांच्या अल्विओलाय जे असतात ह्या अल्विओलायमध्ये जो काही कफ ज्याला म्हणतो आपण, म्युकस जो आहे तो म्युकस सॉलिडिफिकेशन होतं त्याचं आणि तो ह्या अल्विओलायमध्ये साचून राहतो आणि त्यामुळं फुफ्फुसामध्ये येणारा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन त्या हवेच्या पिशव्यांपर्यंत पोहोचत नाही आणि पर्यायानं तो आपल्या रक्तामध्ये जाऊ शकत नाही आणि त्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी होते. तर ह्याचा जो कॉझिटिव्ह एजंट आहे तो कॉझिटिव्ह एजंट एकच कुणी नाही आहे. निमोनिया होण्यासाठी बरेच जण कारणीभूत आहेत. त्यामध्ये व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत, शिवाय काही फंगल इन्फेक्शनसुद्धा याला रिस्पॉन्सिबल आहे. त्यांच्यामुळं सुद्धा हे निमोनिया होऊ शकतो. त्यामध्ये आता व्हायरसेस बघा, इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळं निमोनिया होतो, ॲडिनो व्हायरसमुळं होतो, त्यानंतर पॅरा इन्फ्लुएन्झा, रेस्पायरेटरी सिन्सायटियल व्हायरस RSV कॉमन म्हटलं जातं, याला शॉर्ट फॉर्म आहे. ह्या 4 व्हायरसमुळं निमोनिया होतो. शिवाय बॅक्टेरिया आहेत. आता बॅक्टेरिया कुठले बघा, कॉमन बॅक्टेरिया आहे स्ट्रिप्टोकोकस निमोनी, ह्याच्या नावातच आहे, त्यामुळे निमोनिया होतो. त्यानंतर फंगल पॅथोजेन आहेत, निमोसिस्टिक जिरोवेसी नावाचा एक बॅक्टेरिया आहे. त्यानंतर निमोसिस्टिक कॅरिनी नावाचा एक आहे इन्फेक्टिव्ह एजंट, याच्यामुळं सुद्धा निमोनिया होतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे निमोनिया हा कुठल्या एका कारणामुळे होत नाही, त्याच्यासाठी बरेच पॉझिटिव्ह एजंट आहेत. व्हायरल इन्फेक्शन होतं, त्यानंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि
फंगल इन्फेक्शनसुद्धा आहे की ज्याच्यामुळे बॅक्टेरिया होतो. याच्यामध्ये हे जे फुफ्फुस आहे ह्याच्या आतमध्ये दिसत आहे की हवेच्या पिशव्या असतात, तिथं याचं इन्फेक्शन झालेलं असतं. हा कोरोना व्हायरस ग्रुपमधला व्हायरस आहे. पॅथोजन कॉजेस निमोनिया इथं दिलेत बघा. हे व्हायरस आहेत, बॅक्टेरिया आहेत आणि फंगस आहे. तिघांमुळंही निमोनिया होऊ शकतो. थोडक्यात रेस्पायरेटरी ट्रॅकला होणारं इन्फेक्शन यांच्यामुळं होतं. साईन अँड सिम्पटम्स ह्याची नेमकी लक्षणं काय आहेत? आता कफ प्रोड्युसेस येलो ऑर ग्रीनिश स्पुटम ऑर फ्लेकम. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्या कफ झालेत आपण असं म्हणतो बघा, छाती भरली आहे, तर ह्याच्यामध्ये हेच ग्रीनिश किंवा येलोइश स्पुटम, मराठीमध्ये आपण शुद्ध ग्रामीण भाषेमध्ये आपण ज्याला बडका म्हणतो, त्याचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं आणि ते फुफ्फुसांमध्ये साचून राहतं. हाय फिवर, जास्त ताप येतो. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे दीर्घ श्वास घेता येत नाही, फास्ट श्वासोश्वास घेतला जातो. चेस्ट पेन, छातीवरती प्रेशर येतं त्यामुळे छातीमध्ये दुखणं. ड्युरिंग डीप ब्रीथ ऑर कफिंग, खोकताना किंवा श्वास घेताना छातीत दुखणं. लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक लागत नाही. फटीक, हेडेक, डोकेदुखी, ओमिटिंग, जॉईंट पेन, मसल एक, हे सगळे त्याचे सिम्पटम आहेत. निमोनियाचे सिम्पटम बघितले आपण. त्यानंतर ह्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन. सेम कोरोना व्हायरसला तुम्ही जरी डोळ्यासमोर धरून ह्याचे सिम्पटम्स लिहिले काही हरकत नाही. मोड ऑफ ट्रान्समिशन लिहिलं काही हरकत नाही. मोड ऑफ ट्रान्समिशन बघा, स्प्रेड बाय डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट. एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट आल्यानंतर याचं स्प्रेडिंग होतं. अल्सो स्प्रेड व्हाया ड्रॉपलेट्स रिलीज बाय इन्फेक्टेड पर्सन. केव्हा तर ज्यावेळेला स्निझिंग अँड कफिंग म्हणजे खोकताना आणि शिंकताना आपल्या तोंडामधून आणि नाकामधून शॉर्ट ड्रॉपलेट्स पडत असतात बाहेर आणि त्या ड्रॉपलेट्सचा कॉन्टॅक्ट दुसऱ्या पर्सनशी आला की त्याच्यामधून आपल्याला इन्फेक्शन होतं, कारण त्या ड्रॉपलेटमध्ये हे व्हायरस किंवा बॅक्टेरिया असतात. बरेच इन्फेक्शनचे म्हणजे क्लॉथ्स आपण त्यांनी वापरलेल्या वस्तू वापरल्या तरीसुद्धा आता आपल्याला कोरोना व्हायरसमुळं बऱ्यापैकी ह्याचे जे मोड ऑफ ट्रान्समिशन माहीत झालं आहे, बरोबर. त्यामुळंच आपण मास्क वगैरे यूज करतो आहे किंवा वारंवार हात धुणं हा प्रकार, कुठल्याही सरफेसला हात न लावणं, हे जे काही मोड ऑफ ट्रान्समिशन आपल्याला बऱ्यापैकी माहीत झालं आहे आता. निमोनिया आणि कोरोना व्हायरस जवळपास सारखेच. डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट. आता ह्याच्या डायग्नॉसिस जे आहे डिपेंड्स अपॉन पॅथोजन ऑफ डिसीज. आता नेमकं इन्फेक्शन, कारण मगाशीच तुम्हाला सांगितलं याच्या निमोनियासाठी कोणी एक कारणीभूत नाही, व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, फंगस आहे. तर ह्याच्यामध्ये तो जो बॅक्टेरिया असेल तर अँटीबायोटिक वेगळं आहे, बेन्झिल पेनिसिलिन नावाचं. बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी बेन्झिल पेनिसिलिन नावाचं ड्रग लक्षात ठेवायचं. आणि ॲम्फिसिलिन अँड क्लोरोफिनॅकॉल आर इफेक्टिव्ह. जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर बेन्झिल पेनिसिलिन, ॲम्फिसिलिन आणि क्लोरोफिनॅकॉल हे बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा निमोनियासाठी यूज केले जातात. आता प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल याच्यामध्ये सुद्धा वॅक्सिनेशन आहे बघा. निमोनियासाठी सुद्धा वॅक्सिनेशन केलं जातं आणि बरेपैकी लहान मुलांना 1 वर्षाच्या आत ही लस दिली जाते. वॅक्सिन्स अगेन्स्ट हिमोफिलस इन्फ्लुएन्झी अँड स्ट्रिप्टोकोकस निमोनी इन फर्स्ट इयर ऑफ लाईफ. मूल जन्माला आल्यानंतर 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आत ही लस दिली जाते. त्यामुळं लहान मुलांमध्ये बऱ्याचदा निमोनियाचं प्रमाण जास्त असतं. तर अशा मुलांना जर आपण वॅक्सिन दिलं तर त्यांना निमोनिया होण्याचे चान्सेस आपण कमी करू शकतो. हे त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. 12 नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड निमोनिया डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर इथं आपण आत्तापर्यंत जवळपास 2 ते 3 डिसीज बघितले. आता कॉमन कोल्ड म्हणजे साधं सर्दी पडसं ज्याला आपण म्हणतो ते कॉमन कोल्ड त्याला म्हटलं जातं. आता इट इज अ व्हायरल इन्फेक्शन. बऱ्याचदा बघा आपल्याला कणकणी येते, सर्दी, खोकला, ताप ह्याच्यामध्ये ही साधी लक्षणं असतात. तर ही नेहमीची कणकण ज्याला आपण म्हणतो त्याला कॉमन कोल्ड असं म्हटलं जातं. तर हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे
आणि कशाचा आहे तर अप्पर रेस्पायरेटरी रिजनचा आहे. ह्या कॉमन कोल्डमध्ये थोडक्यात अप्पर रेस्पायरेटरी रिजन. आता अप्पर रेस्पायरेटरी रिजन म्हणजे कुठला तर घसा आणि श्वासनलिका याला इन्फेक्शन होतं. लंग्सपर्यंत आत इन्फेक्शन जात नाही, फुफ्फुसांपर्यंत इन्फेक्शन जात नाही. also known as nasopharyngitis, acute viral rhinopharyngitis, acute coryza or a cold caused by group of viruses known as a rhinovirus and coronaviruses. याच्यामध्ये बघा हा एक ग्रुप आहे बघा. कॉमन कोल्ड हा एक रिनो व्हायरस आणि कोरोना व्हायरसचा एक ग्रुप आहे. व्हायरस त्याच्यामध्ये बरेच व्हायरस आहेत. हा कोरोना व्हायरस ग्रुप आत्ता सध्या जो कोरोना व्हायरस आहे तो सुद्धा ह्या ग्रुपमधलाच एक आहे. तर ह्याच्यामुळं आपल्याला कॉमन कोल्ड होतो. ह्याचे साईन आणि सिम्पटम ह्याचे तंतोतंतच आहेत बघा. आपण कोरोना व्हायरस ग्रुप ज्याला म्हणतो आहे त्याचे आणि हा कॉमन कोल्ड ह्याचं. बरेच डॉक्टर म्हणतात बघा कोरोनाला घाबरायचं कारण नाही, कारण साधं कणकण किंवा कॉमन कोल्ड आहे हा एक प्रकारचा. आपण जर योग्य प्रिकॉशन घेतली तर आपण त्याच्यामधून व्यवस्थित रिकवर होऊ शकतो. तर कफ आहे, त्यानंतर सोर थ्रोट, घसा खवखवणं, रनिंग नोज आणि फीवर हे त्याचे काही सिम्पटम आहेत. त्यानंतर नेझल कंजंक्शन, स्निझिंग, शिंका येतात जास्त, कंजक्टिव्हिटीज म्हणजे रेड आईज, डोळे लाल होतात, मसल रॅश, त्यानंतर फटीक, हेडेक, शिवरिंग, लॉस ऑफ ॲपेटाईट. शिवरिंग म्हणजे थंडी वाजून येणं, लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक न लागणं, हे त्याचे सिम्पटम आहेत. त्यानंतर इथे दिलेत बघा हे सिम्पटम, थोडंसं पिक्चर स्वरूपात आहे, तुमच्या लक्षात राहील. रनी नोज आहे, सोर थ्रोट आहे, घशामध्ये खवखवतं, कफ म्हणजे खोकला, स्नेझिंग म्हणजे शिंक, लॉस ऑफ ॲपेटाईट जेवू न वाटणं, लो ग्रेड फीवर म्हणजे हाय फीवर नसतो, थोडासा कमी फीवर आहे, वॉटरी आईज, डोळ्यांमधून पाणी येतं, हेडेक, डोकेदुखी, इयर एक, कानामध्ये दुखतं, आणि नाउझिया म्हणजे उलटी आल्यासारखं किंवा मळमळ होणं, त्याला नाउझिया असं म्हणतात. त्यानंतर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, ह्याच्यासाठी प्रिव्हेन्शन काय घेतलं पाहिजे, स्टेइंग अवे फ्रॉम पर्सन सफरिंग फ्रॉम कॉमन कोल्ड. आपण आत्ता जे करतो आहे तेच, कोरोना ज्याला झालेला आहे त्याच्याजवळ आपण जात नाही, बरोबर, तर त्याच्यापासून लांब राहावं. वॉशिंग हँड्स विथ सोप अँड वॉटर. त्यानंतर यूज ऑफ हँकरशिप टू कव्हर दी नोज अँड माउथ ड्युरिंग कफिंग अँड स्नेझिंग. अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर कॅन अल्सो बी यूज. तंतोतंत आहेत बघा कोरोना व्हायरसचे जे प्रिव्हेंटिव्ह मेजर आहेत किंवा आपण काळजी जी घेतो आहे तीच ह्या कॉमन कोल्डमध्ये आहे. आत्ता आपण जे काही ज्याच्यामधून सफर करतो आहे तो म्हणजे हा कॉमन कोल्ड आहे थोडक्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं वॅक्सिनेशन, लस घेतली पाहिजे, जी लस उपलब्ध झालेली आहे, हात धुतला पाहिजे, त्यानंतर मास्कचा यूज केला पाहिजे. आणि आपण बऱ्याचदा ह्या व्हिटॅमिन्सच्या गोळ्या, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ह्या गोळ्या घेतो आहेच, बरोबर, ह्या गोळ्यासुद्धा घेतल्या पाहिजेत. त्यानंतर रिंगवर्म, आपण प्रॅक्टिकलला हे बघितलं आहे बघा. रिंगवर्म म्हणजे डर्मॅटोफायटॉसिस, तर थोडक्यात स्किन डिसीज आहे हा, किंवा फंगल इन्फेक्शन ऑफ स्किन असं आपण त्याला म्हणू. आपल्या स्किनला जे फंगल इन्फेक्शन होतं ते म्हणजे रिंगवर्म डर्मॅटोफायटॉसिस. ह्याचा कॉझिटिव्ह एजंट जो आहे तो म्हणजे फंगल स्पीसीज आहेत, आणि त्याच्यामध्ये त्याच्या स्पीसीज आहेत बघा. ट्रायकोफायटॉन एक स्पीसीज आहे आणि मायक्रोस्पोरम ही दुसरी स्पीसीज आहे. तर ट्रायकोफायटॉन आणि मायक्रोस्पोरम ही दोन नावं फंगसची लक्षात ठेवा, ज्याच्यामुळं आपल्याला रिंगवर्म होतं. द फंगाय फीड ऑन केराटिन इन स्किन, हेअर अँड नेल्स. म्हणजे जे इन्फेक्शन स्किनला होण्यापाठीमागचं रिझन म्हणजे आपल्या स्किनमध्ये किंवा हेअर आणि नेल्स जे असतात आपल्या, त्याच्यामध्ये केरॅटिन नावाचं एक प्रोटीन आहे. केरॅटिन प्रोटीन केसामध्ये असतं, स्किनमध्ये असतं किंवा नखामध्ये असतं. तर हे प्रोटीन खाण्यासाठी हे फंगस इन्फेक्शन करतं, त्या केरॅटिनवरती ते जगत असतं.
तर अशा फंगसमुळं जे इन्फेक्शन होतं त्याला आपण रिंगवर्म डर्मॅटोफायटॉसिस असं म्हणतो. आपण जर स्वच्छता नाही राखली तर त्याचं इन्फेक्शन होतं, अदरवाईज होत नाही. बऱ्याच लोकांच्या नखांनासुद्धा इन्फेक्शन झालेलं असतं बघा. इथं त्याचं एक दाखवलं आहे बघा, हे स्किनवरती असं रिंगसारखं लेजन आहे, सूज चढली आहे. आणि त्याचं जर आपण मायक्रोस्कोप खाली जर ह्याचं डायग्नॉसिस केलं किंवा पाहिलं मायक्रोस्कोप खाली, हे अशा प्रकारचं फंगस आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे फंगसच्या हायपी वगैरे हे जे स्ट्रक्चर आहे हे मायक्रोस्कोप खालचं स्ट्रक्चर आहे की जे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आता ह्याचे साईन आणि सिम्पटम्स काय आहेत तर इन्फेक्टेड स्किन शोज इन लार्ज रेड रिंग कॉज्ड ड्यू टू रिंगवर्म. एक लार्ज कलरची रेड कलरची रिंग आपल्या स्किनवरती दिसून येते. ॲपिअरन्स ऑफ ड्राय स्केली लेजन ऑन व्हेरियस पार्ट ऑफ दी बॉडी. दीज रेड पॅचेस कॉजेस इंटेन्स इचिंग, खाज होते त्याची. त्यानंतर इन्फेक्शन टू नेल्स इज टर्म ॲज अ ओनिकोमायकॉसिस. ओनिकोमायकॉसिस म्हणजे थोडक्यात नखांना होणारं इन्फेक्शन इन विच नेल्स बिकम्स थिक, डिस्कलर्ड अँड डिसफिगर्ड. म्हणजे थोडक्यात नखांचा आकार बदलतो, त्याचा रंग बदलतो आणि ते थिक होतात. अशा पद्धतीचं इन्फेक्शन त्याला काय म्हटलं जातं तर ओनिकोमायकॉसिस असं म्हटलं जातं, नखांना होणारं इन्फेक्शन. ॲथलेट्स फूट इज दी फंगल इन्फेक्शन दॅट युजली बिगिन्स बिटवीन टोज. म्हणजे दोन बोटांच्या मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं बघा इन्फेक्शन, त्याला ॲथलेट्स फूट्स असं म्हणतात. तर हे इन्फेक्शन हे स्किनवरती लेजन दिसत आहेत बरोबर. आता ह्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन सोपा आहे बघा. मोड ऑफ ट्रान्समिशन स्प्रेड बाय शेअरिंग ऑफ क्लॉथ, कपडे वापरणं एकमेकांचं. कोंब ऑफ इन्फेक्टेड पर्सन, कंगवा शेअर करणं. क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, ज्याला इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये जर आपण असो तर आपल्याला याचं इन्फेक्शन होत असतं. थोडक्यात ज्याला इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण आलो तर आपल्याला इन्फेक्शन होतं. याचं डायग्नॉसिस जे आहे ते फिजिकल एक्झामिनेशन, म्हणजे डॉक्टर आपल्याला टेस्ट ज्या वेळेला करतात ते पाहतात त्यावेळेला त्याचं फिजिकल एक्झामिनेशन, त्याच्यासाठी ब्लड टेस्टची गरज नाही. ट्रीटमेंटसाठी काय वापरलं जातं बघा, एक प्रकारचं ड्रग आहे निस्टॅटिन नावाचं ड्रग आहे. त्यानंतर फिकोनॅझॉल आणि इट्रॅकोनॅझॉल हे 2 ते 3 प्रकारचे ड्रग आहेत, त्यांची नावं पाठ करून ठेवा. निस्टॅटिन, त्यानंतर फ्लिकोनॅझोल आणि इट्रॅकोनॅझोल नावाचे 3 ड्रग वापरले जातात. प्रिव्हेंटिव्ह अँड कंट्रोल, आता आपल्याला त्याचं स्प्रेड माहीत झालं की कंट्रोल आपोआप समजतं. कशामुळे होतं आहे तर क्लॉथ शेअरिंग, कोंब शेअरिंग किंवा अनहायजेनिक कंडिशनमुळं होतं आहे. तर त्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत की ॲव्हॉइड क्लोज कॉन्टॅक्ट. त्यानंतर शेअरिंग ऑफ क्लॉथ हे टोटली अवॉइड केलं पाहिजे. वॉशिंग क्लॉथ्स इन हॉट वॉटर अँड फंगीसायडल सोप हेल्प टू डिस्ट्रॉय फंगल पॅथोजेन. बरेच साबण असतात बघा, फंगीसायडल म्हणजे फंगसला मारणारे साबण असतात, ते वापरले पाहिजेत आपण. असं जर आपल्याला वाटलं काही इन्फेक्शन होतं असं वाटलं तर अशा पद्धतीचे फंगीसायडल सोप वापरले पाहिजेत किंवा हॉट वॉटरचा यूज केला पाहिजे. हे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, तर याचा वापर आपण जाणीवपूर्वक केला पाहिजे. त्यानंतर डेंग्यू फीवर, बरोबर. डेंग्यू हा एक कॉमन डिसीज सगळ्यांना माहीत असणारा आहे. हा सुद्धा मॉस्किटो स्प्रेड करणारा डिसीज आहे. आता हा डेंग्यू फीवर जो आहे इट इज अ पेनफुल आहे, व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. हा व्हेक्टर बॉर्न म्हणजे ह्याच्यासाठी एक व्हेक्टर रिस्पॉन्सिबल असतो, तो म्हणजे मॉस्किटोज. पॉझिटिव्ह एजंट व्हायरसचे 4 प्रकार आहेत डेंग्यूचे. ट्रान्समिटेड थ्रू दी बाईट ऑफ
फिमेल ॲडिस मॉस्किटो. आता हा मॉस्किटोचा तिसरा प्रकार बघा. मी जाणीवपूर्वक बऱ्याचदा तुम्हाला ह्याची आठवण करून देते की आपण आत्तापर्यंत 3 प्रकारचे मॉस्किटो बॉर्न डिसीज बघितले. पहिला डिसीज बघितला आपण मलेरिया, त्याचं स्प्रेडिंग ॲनाफिलेस मॉस्किटो करते. त्यानंतर इलेफंटासिस किंवा फायलेरियासिस हत्ती पायरोग बघितला, त्याचं स्प्रेडिंग क्युलेक्स मॉस्किटो करते. आणि हा डेंग्यू जो आहे याचं स्प्रेडिंग ॲडिस मॉस्किटो करते. म्हणजे बघा 3 मॉस्किटो लक्षात ठेवा, ॲनाफिलेस, क्युलेक्स आणि ॲडिस. बरोबर. ही सुद्धा फिमेलच आहे. बऱ्यापैकी इन्फेक्शन ह्या फिमेल मॉस्किटो करत असतात. तर मॉस्किटो टेक्स अप दी डेंग्यू व्हायरस वेन इट सक्स ब्लड फ्रॉम पर्सन सफरिंग फ्रॉम डेंग्यू, कॅनॉट स्प्रेड डायरेक्टली फ्रॉम वन पर्सन टू अनादर पर्सन. म्हणजे डेंग्यू झालेल्या व्यक्तीच्या आपण डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आलो तर त्याच्या खोकण्यानं किंवा शिंकण्यानं आपल्याला हा डिसीज होत नाही. ह्याचं ट्रान्समिशन होण्यासाठी हा व्हेक्टरच लागतो. तो व्हेक्टर कोण आहे? फिमेल ॲडिस मॉस्किटो. आता ह्याचे कॉजेस काय आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मॉस्किटो बाईट. मॉस्किटो चावल्यामुळंच डेंग्यू होतो. डेंग्यू फीवर बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे. हा डेंग्यूचं बघा स्लाईडमध्ये जरी प्रिव्हेंटिव्ह मेजर नसले तरी मॉस्किटो रिपेलंट वगैरे हे आपण बघितले. डेंग्यूला ट्रीटमेंट जी आहे, प्रॉपर ट्रीटमेंट डेंग्यूला अजूनही नाही. म्हणजे डेंग्यूवरती ट्रीटमेंट कुठलं ड्रग दिलं जात नाही. डेंग्यूचे जे काही लक्षणं असतात त्या लक्षणावरती ट्रीटमेंट दिली जाते. लक्षात. म्हणजे थोडक्यात डेंग्यूवरती प्रॉपर इलाज नाही आहे. डेंग्यूमुळं जे सिम्पटम्स दिसतात ते सिम्पटम्स कमी करण्यासाठी इलाज केला जातो. हे लक्षात ठेवा. आता पुढचा डिसीज आहे कॅन्सर. आत्तापर्यंत आपण बघितलेले डिसीज हे सगळे कसे होते? इन्फेक्शियस डिसीज होते. एकमेकांना होणारे किंवा एकापासून दुसऱ्याला प्रसारित होणारे डिसीज होते. मग ते डायरेक्टली पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट असेल किंवा व्हेक्टरमार्फत प्रसार असेल, त्याची कारणं वेगळी असतील, पण इन्फेक्शन होतं. म्हणजे एखादा व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस त्याला रिस्पॉन्सिबल होते. आत्ता जो हा डिसीज आहे कॅन्सर, हा कॅन्सर कसा आहे तर नॉन इन्फेक्शियस आहे. म्हणजे थोडक्यात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हा प्रसारित होत नाही. आता कॅन्सर म्हणजे काय तर थोडक्यात एक प्रकारचा ट्यूमर आहे. गाठ शरीरामध्ये तयार होणारी गाठ आहे. आता हे ट्यूमर हा कसा असतो? थोडक्यात ॲबनॉर्मल, अनकंट्रोल्ड अँड पर्पजलेस डिव्हिजन ऑफ सेल लीड टू दी फॉर्मेशन ऑर डेव्हलपमेंट ऑफ मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल कॉल्ड ट्यूमर. ट्यूमर म्हणजे काय तर थोडक्यात ॲबनॉर्मल, नॉर्मल नसणारं, अनकंट्रोल ज्याच्यावरती नियंत्रण नाही, आणि पर्पजलेस म्हणजे कारण नसताना सेल डिव्हिजन होतात. आणि त्यामुळं त्या सेलचा एक मास तयार होतं. आणि त्या सेल कशा असणार आहेत? ॲबनॉर्मल असणार आहेत. त्यांच्या डिव्हिजनवरती कंट्रोल नसणार आहे. कारण नसताना त्या डिवाईड होतात आणि एक मास तयार करतात, गाठ तयार करतात. त्याला काय म्हणतो आपण? ट्यूमर म्हणतो. आता सगळेच ट्यूमर हे कॅन्सर नसतात. त्यातले 2 प्रकार आहेत बघा. एक आहे बेनाईन ट्यूमर आणि दुसरा आहे कॅन्सर ट्यूमर. हा बेनाईन ट्यूमर जो असतो, बऱ्याच लोकांच्या शरीरावरती गाठी असतात, पण सगळ्याच गाठी ह्या कॅन्सरच्या नसतात. तर ज्या गाठी कॅन्सरच्या असतात त्या परत इन्फेक्शन म्हणजे एका ठिकाणी गाठ झाली तर त्याचं इफेक्ट जो आहे तो बाकीच्या ऑर्गनवरती होतो. त्याला कॅन्सर ट्यूमर असं म्हणतात. आता पुढं बघूया आपण डेफिनेशन काय आहे. कॅन्सर इज ॲन ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल which has the ability to involve adjacent tissue and even distant organ and eventual death of the affected patient if the tumor has progressed to the stage where it cannot be treated. बऱ्याच लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो आहे. अजूनही कॅन्सरमुळं मृत्यूचं प्रमाण हे जास्त आहे, कारण त्याची जी
डायग्नॉसिस आहे ते थोडंसं लवकर होत नाही आणि डायग्नॉसिस ज्यावेळेला होतं त्यावेळेला मात्र ते जवळपास सेकंड किंवा थर्ड स्टेजला गेलेलं असतं की जे इनक्युरेबल असतं. तर याच्यामध्ये ह्या कॅन्सर सेल ज्या असतात ह्या ॲबनॉर्मली ग्रोथ होत जातात. म्हणजे ह्या साईडला दिसत आहेत ह्या नॉर्मल टिश्यू आहेत आणि त्या कॅन्सर सेल त्याला पूर्णतः कवर करत आहेत आणि त्यामुळं ह्या सेलचं प्रमाण वाढल्यामुळं बाकीच्या सेलवरती सुद्धा त्याचा इफेक्ट होत असतो. तर हे कॅन्सर जे असतात ह्याच्या जे ट्यूमर असतात याला मॅलिग्नंट ट्यूमर म्हणतात. मग अशी मी तुम्हाला सांगितलं बघा, एक बेनाईन ट्यूमर आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे मॅलिग्नंट ट्यूमर की जो कॅन्सर कॉजिंग आहे. कॅन्सर हार्म्स दी बॉडी, आपल्या बॉडीला किंवा शरीराला त्याचा हार्मफुल असतो तो. कॅन्सरस सेल डिव्हाइड अनकंट्रोलेबल to form a new lump or masses of tissue called neoplasm except in leukemia. आता ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर. ब्लड कॅन्सरमध्ये कुठं गाठ नसते. ब्लड कॅन्सरमध्ये रक्ताचाच कॅन्सर त्या पेशींना झालेला, म्हणजे थोडक्यात ल्युकेमिया म्हणजे पांढऱ्या पेशी ज्या असतात, ल्युकोसाईट आपण पांढऱ्या पेशींना म्हणतो. तर याच्यामध्ये ल्युकोसाईटचं जे डिव्हिजन आहे, पांढऱ्या पेशींचं जे विभाजन आहे हे अनकंट्रोल्ड होतं आणि त्याला आपण ल्युकेमिया म्हणतो. ल्युकेमियामध्येच फक्त शरीरामध्ये गाठ दिसत नाही, बाकीचे जे कुठल्या तरी ऑर्गनला होणारे जे कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये त्या भागातल्या पेशी वाढतात, त्यामुळं गाठी दिसतात. ब्लड कॅन्सरमध्ये मात्र गाठ दिसत नाही. ट्यूमर्स कॅन ग्रो अँड इंटरफेअर विथ दी नॉर्मल फंक्शनिंग ऑफ व्हेरियस ऑर्गन. हे ट्यूमर फक्त तयार होत नाहीत तर शरीराचं जे नॉर्मल फंक्शन आहे त्याच्यावरती ते इफेक्ट करतात. रिलीज अ सिक्रिशन विच अल्टर बॉडी फंक्शन, म्हणजे थोडक्यात शरीरामध्ये जे काही फंक्शनिंग आहे ते फंक्शनिंग बिघडवण्याचं काम थोडक्यात हे करत असतात. आणि इट इज वन ऑफ दी मेन किलर डिसीज नाऊडेज. सध्याच्या दिवसांमध्ये कॅन्सर हा जीव घेणारा डिसीज म्हणून ओळखला जातो. ह्याच्या डिटेल्स आपण पुढच्या तासाला बघणार आहोत, असं कारण अजून ह्याच्यामध्ये बऱ्याच डिटेल्स आहेत. याच्या अगोदरचे जे डिसीज आहेत वहीमध्ये त्याच्या नोट्स लिहून काढा, कारण ह्याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते. ठीक आहे, आपण आता थांबूया. थँक्यू.